welcome all of you in SST College of Arts and Commerce. This is SST Edupedia. I am Assistant Professor जीवन विचारे. मैं आज आपके सामने TYBA हिस्ट्री उसका जो फर्स्ट मॉड्यूल है बिगिनिंग ऑफ ब्रिटिश रूल, इसके बारे में आपके साथ बात करूंगा, डिस्कस करूंगा. बेसिकली हमारे कॉलेज के मैक्सिमम स्टूडेंट जो मराठी मीडियम के हैं, तो इसके लिए मैं थोड़ा सा मराठी में भी बात करूंगा. दोस्तों, सबसे इंपॉर्टेंट चीज ये है कि जो भी ये टॉपिक है, जो भी ये पेपर है, हिस्ट्री ऑफ मॉडर्न महाराष्ट्र. हिस्ट्री ऑफ मॉडर्न महाराष्ट्र का मतलब यही होता है, इसके दो मतलब होते हैं. एक आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, दूसरा आपण त्याला असं म्हणू शकतो अर्वाचीन भारताचा इतिहास किंवा अर्वाचीन महाराष्ट्राचा इतिहास. ये जो मॉडर्न महाराष्ट्र जो पेपर है, इसका बेनिफिट सबसे पहले मैं अपने स्टूडेंट्स को बताना चाहता हूं. इसका बेनिफिट क्या है? सबसे बढ़िया बेनिफिट इसका है कि जो भी जितने भी कॉम्पिटिटिव एग्जाम्स है, वो सभी कॉम्पिटिटिव एग्जाम्स के लिए ये जो पेपर है वो बहुत अच्छी तरीके से उसको बनाया गया है. ये ध्यान में रख के कि हमारे आर्ट्स के जो बच्चे हैं उसको ज्यादा से ज्यादा बेनिफिट स्पर्धा परीक्षा जो कॉम्पिटिटिव एग्जाम्स है उसमें होना चाहिए. उसका जो पीरियड है वो भी देखो आप कि हिस्ट्री ऑफ मॉडर्न महाराष्ट्र 1880 टू 1960, 1818 ते 1960 हा जो पिरियड आहे, हा जो कालखंड आहे, तो अतिशय चांगल्या पद्धतीने इथे नमूद करण्यात आलेला आहे, इथे तो इन्क्लूड करण्यात आलेला आहे. त्याचं कारण असं आहे, 1818 ला पेशवाईचा अस्त होतो आणि 1960 मध्ये आधुनिक महाराष्ट्र जो महाराष्ट्र आपण म्हणतोय त्या महाराष्ट्राची 1 मे 1960 मध्ये निर्मिती झालेली आहे. आणि हा जो सगळा कालखंड आहे, या सगळ्या कालखंडामध्ये ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत त्या सगळ्या घडामोडींचा अभ्यास आपल्याला या पेपरमध्ये करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या पेपरची जी सुरुवात होते, फर्स्ट मॉड्यूल जो आहे बिगिनिंग ऑफ द ब्रिटिश रूल. ब्रिटिश हिंदुस्थानात येण्यापूर्वी कशा प्रकारे हिंदुस्थानातली परिस्थिती आहे हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्या अगोदर आपण सगळ्यात महत्त्वाचं हा जो एक नकाशा आहे आपण पाहिलेला आहे की ह्या नकाशामध्ये तुम्ही पाहता आहात की गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, आंध्र प्रदेश है ना, कर्नाटका, इकडे एकदम खाली तुम्ही जर बघितलं तर अरबी समुद्र, या सर्वांचा जो समूह आहे, या सर्वांनी मिळून असं म्हटलं जातं की जवळजवळ आपले हे 7 जे राज्य आहेत त्या राज्यांच्या सीमारेषा या महाराष्ट्राला जोडलेल्या आहेत. आणि म्हणूनच महाराष्ट्राची जी भौगोलिक परिस्थिती आहे, महाराष्ट्राची जी भौगोलिक सीमारेषा आहे, अत्यंत महत्त्वाची आहे. मित्रांनो, महाराष्ट्राच्या ह्या भौगोलिक सीमारेषेच्या संदर्भात किंवा एकूण ह्या पेपरच्या संदर्भात आपण जेव्हा असं प्रयत्न करतो की ब्रिटिश हिंदुस्थाना येण्या अगोदर जो महाराष्ट्र होता, या महाराष्ट्राची भौगोलिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ॲक्च्युली त्याचा संपूर्ण जर अभ्यासाचा जर आपण विचार केला तर त्या अभ्यासासाठी त्याची एवढी आपल्याला सिलेबसमध्ये त्याचा विचार करण्यात आलेला नाहीये. परंतु आपल्या विद्यार्थ्यांना हे माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे की महाराष्ट्र असं का म्हणण्यात आलेलं आहे. जर तुम्ही वेदांचा अभ्यास केला तर वेदांच्या अभ्यासमध्ये आपण असं म्हणतो वैदिक वाङ्मयामध्ये दक्षिणपथ नाव आलेलं होतं किंवा दंडकारण्य, ही 2 नावं जी आहेत ती परिचित आहेत. आणि ही दोन्ही नावं आपल्या ह्या महाराष्ट्रासाठी आपण वापरत होतो असं आपल्याला सांगता येईल. दक्षिणपथ म्हणजे तत्कालीन कालखंडामध्ये भारताचा जो एक भूभाग्य आहे, म्हणजे भारताची जी सीमारेषा आहे त्याच्यामधला दक्षिणपथ म्हणजे हा जो महाराष्ट्र आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. या महाराष्ट्रामध्ये आपण जर म्हटलं की सातवाहनांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची जडणघडण घडवलेली आहे हे आपल्याला सांगता येईल. म्हणजे इसवी सन पूर्व जे पहिलं शतक आहे किंवा इसवी सनाच्या पहिल्या शतकापर्यंत जर आपण विचार केला तर सातवाहनांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ह्या सातवाहनांमुळेच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची जडणघडण झालेली आहे अशा आपल्याला अनेक शिलालेखांमधून पाहायला मिळतं. पण विद्यार्थी मित्रांनो, मला जे तुम्हाला हे सगळं सांगायचं आहे त्याचं कारण असं आहे, कारण जेव्हा आपण
भौगोलिक पार्श्वभूमी बघतो महाराष्ट्राची, तर आपण हे पाहत असताना आपण बघतो की काही सपाट प्रदेश आहे, काही डोंगराळ प्रदेश आहे, कोकणचा काही भाग आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा भूभाग किंवा ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा जो महाराष्ट्र बनतो, हा महाराष्ट्र खरोखरच अत्यंत बघण्यासारखा अविस्मरणीय असं हा आपला महाराष्ट्र आहे. परंतु जर परकीय आक्रमणांच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर तत्कालीन कालखंडामध्ये जो उत्तरेचा जो भाग आहे, हा उत्तरेचा भाग सपाट असल्या कारणाने सहज तिथे आक्रमण होत होती आणि त्यामध्ये काय होत होतं की आपल्याला आपल्या महाराष्ट्राचं रक्षण करण्यासाठी आपल्याला तेवढं मुबलक प्रमाणात तशा प्रकारचं वातावरण मिळत नव्हतं. परंतु तुम्ही जर दक्षिणाचा भाग जर बघितलात आणि आपल्या कोकणच्या भागामध्ये जर तुम्ही आलात, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी एक हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली, त्याचं कारणच असं आहे की त्यांनी किल्ल्यांची निर्मिती केली, डोंगरांचा आधार घेतला, दऱ्याखोऱ्यांचा आधार घेतला आणि आपल्या मावळ्यांच्या मदतीने हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. हे करत असताना, हे सगळ्या गोष्टी पाहत असताना आपण एक गोष्ट प्रामुख्याने पाहतो की महाराष्ट्र आणि मराठ्यांचा जो उदय झालेला आहे. आपण जर मध्ययुगीन कालखंडाचा जर विचार केला तर 1300 ते 1340 हा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये जर आपल्याला आपण जर बघितलं एकच हिंदू सत्ता होती है ना. आणि त्याच्यानंतर जे बहामणी साम्राज्य आलं किंवा विजयनगरचं जे हिंदू साम्राज्य होतं ते विजयनगरचं साम्राज्य होतं की जे एकमेव हिंदू साम्राज्य आपल्याला तत्कालीन कालखंडामध्ये पाहायला मिळतं. विजयनगर आणि बहामणी या दोन्ही राज्यांमध्ये फार मोठ्या किंवा ह्या दोन्ही साम्राज्यांमध्ये फार मोठं संघर्ष होत होतं. मग या बहामणी साम्राज्यांमधून हळूहळू काही शाह्या म्हणजे जी मुस्लिम सत्ता आहे, बहामणी सत्ता म्हणजे मुस्लिम सत्ता, त्याच्यामध्ये अनेक शाह्यांची विभाजणी झाली, जशी इमादशाही आहे, आदिलशाही आहे, निजामशाही आहे, बरीदशाही आहे, अशा ह्या 4-5 शाह्यांची निर्मिती झाली. आणि हळूहळू या कालखंडामध्ये म्हणजे त्याचा जो जसं आपण म्हटलं की हिंदवी स्वराज्यामध्ये जसा आपण उल्लेख करतो की जे मराठे सरदार होते हे आदिलशाही किंवा निजामशाहीच्या पदरी नोकरी करत होते ॲज अ सरदार, जसं छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज है ना, आदिलशहाच्या दरबारी सरदार म्हणून काम करत होते, मराठे सरदार. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काम आहे ते आपण नंतर पाहणारच आहोत की ज्यांनी खऱ्या अर्थाने मराठ्यांच्या उदयामध्ये अत्यंत महत्त्वाचा वाटा उचललेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराज, त्याच्यानंतर राजाराम आणि ताराबाई आणि शेवटी पेशवे म्हणजे ज्या पेशव्यांचा उदय ज्यांच्या काळामध्ये झाला ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज. ह्या सगळ्यांचा कालखंड आपण जर बघितला तर तो मराठ्यांचा कालखंड असा आपण ओळखता येतो किंवा असं आपल्याला म्हणता येतं की या काळामध्ये मराठ्यांची सत्ता मजबूत किंवा मराठ्यांच्या सत्तेने महाराष्ट्रावरती मोठी पकड निर्माण केलेली आपल्याला दिसून येते. दुसरा बाजीराव पेशवा हा याच्या काळामध्ये पेशवाईचा हळूहळू अस्त होत गेला, कारण तो दुर्बळ असल्या कारणाने जेवढी मजबूत सत्ता बाळाजी पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथने निर्माण केलेली होती तशा प्रकारची जी सत्ता आहे किंवा तशा प्रकारचं जे वर्चस्व आहे ते दुसऱ्या बाजीरावांना पेलवता आले नाही किंवा टिकवता आलं नाही. आणि म्हणून पेशवाईंचा अस्त झाला 1818 मध्ये आणि तिथून खऱ्या अर्थाने ब्रिटिशांनी हिंदुस्थानामध्ये आपलं जे वर्चस्व आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 1818 मध्ये खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांची सत्ता स्थापन झालेली होती. ब्रिटिशांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. ब्रिटिश हिंदुस्थानामध्ये कधी आले? ब्रिटिश हिंदुस्थानामध्ये आले इसवी सन 1600 ला. परंतु ते जे व्यापार करण्यासाठी आले म्हणजे मुघलांच्या काळामध्ये त्यांना व्यापार करण्याची सनद मिळालेली होती आणि ब्रिटिश अतिशय हुशार होते. ब्रिटिशांनी हिंदुस्थानामध्ये व्यापार करता 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 हिंदुस्थानामध्ये आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले आणि त्याला त्याच्यामध्ये यश सुद्धा मिळालं. आपण जर पाहिलं 1757 ला प्लाशीची लढाई झाली, म्हणजे बघा इसवी सन 1600 ते 1757 म्हणजे जवळजवळ हा 150 वर्षाचा कालखंड ईस्ट इंडिया कंपनीने काय केलं होतं, हिंदुस्थानामध्ये व्यापार करता करता आपलं वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली होती आणि त्याची झळक पाहायला मिळाली 1757च्या प्लासीच्या लढाईमध्ये. आणि 1757 ची प्लासीची लढाई आणि 1764 ची बक्सारची लढाई या दोन्ही लढायांमध्ये जेव्हा ब्रिटिशांना यश निर्माण झालं आणि तिथे त्यांनी खऱ्या अर्थाने हिंदुस्थानावरती आपलं वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली. आपण पाहू शकता की हिंदुस्थानामध्ये जेव्हा ब्रिटिशांनी आपलं वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली त्या काळामध्ये महाराष्ट्रातील परिस्थिती कशा प्रकारची होती. जे 19वे शतक आहे, 19व्या शतकामध्ये महाराष्ट्राची परिस्थिती ही
जर आपण सामाजिक दृष्टिकोनातून जर बघितलं किंवा आर्थिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर आपण एक गोष्ट आपल्याला इथं प्रामुख्याने दिसेल की तत्कालीन कालखंडातील म्हणजेच 19व्या शतकामध्ये महाराष्ट्र हा अतिशय जाती व्यवस्थेमध्ये बांधला गेलेला होता. धर्माचं जबरदस्त वर्चस्व होतं. सनातनवादी गोष्टी फोफावलेल्या होत्या आणि याचा परिणाम काय झालेला होता की महाराष्ट्र हा एक कटिबद्ध एक चौकटीमध्ये जखडून गेलेला होता, अडकून गेलेला होता. नवीन विचार करण्याची प्रवृत्ती महाराष्ट्रातील लोकांमध्ये पर्यायाने आपण जर विचार केला संपूर्ण भारताचा, पण आज आपण इथे महाराष्ट्राचा विचार करतोय म्हणून मी सारखं सारखं महाराष्ट्र असं म्हणतो आहे, परंतु संपूर्ण हिंदुस्थानामध्ये परिस्थिती अशी होती की आपला समाज हा एका जातीबद्ध एका कटिबद्ध जीवनामध्ये जगत होता, चाकोरीबद्ध जीवन जगत होता, एका चौकटीमध्ये जखडून गेलेला होता आणि त्याला बाहेर काढण्याचं काम समाज सुधारकांनी केलं होतं ते प्रबोधनाच्या माध्यमातून. पण इथे मी तुम्हाला का सांगत आहे, या गोष्टी मी तुम्हाला का स्पष्ट करत आहे, कारण महाराष्ट्रातील जो समाज आहे, महाराष्ट्रातील जो माणूस आहे तत्कालीन कालखंडामध्ये म्हणजे मी 19व्या शतक सांगतो आहे. आज बघा 21व्या शतकामध्ये तंत्रज्ञान आणि विज्ञानाने किती प्रगती केलेली आहे, पण आज सुद्धा आपण काय करतोय, अनेक गोष्टींमध्ये आपण जखडून गेलेलो आहोत. आज सुद्धा समाजाचा जबरदस्त पगडा आहे, धर्माचा जबरदस्त पगडा आहे. पण विचार करा 19व्या शतकामध्ये ज्या वेळेला आपण मागासलेल्या अवस्थेमध्ये होतो, म्हणजे शिक्षण म्हणावं तसं शिक्षण मराठी माणसाला मिळालं नव्हतं, महाराष्ट्रातील जनतेला मिळालं नव्हतं आणि त्याची परिणिती कशामध्ये झालेली होती, जातीभेदामध्ये. आपला समाज एका कटिबद्ध जीवनामध्ये बांधून गेलेला होता. नवीन विचार म्हणजे काय, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, मानवतावाद अशा प्रकारची विचार प्रणाली आपल्यामध्ये होतच नव्हती. मग हे जे विचार आहेत हे विचार निर्माण करण्याचं कठीण असं काम आपल्या समाज सुधारकांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांच्याबद्दल मी नंतर बोलणारच आहे, परंतु अशा प्रकारची जाती व्यवस्था असल्या कारणानेच, अशा प्रकारचे कर्मठ रूढी परंपरा असल्या कारणानेच, अशा प्रकारच्या अंधश्रद्धा असल्या कारणाने समाजाची प्रगती होत नव्हती आणि त्याचा फायदा ब्रिटिशांनी घेतलेला होता आणि ब्रिटिशांनी आपलं वर्चस्व निर्माण केलेलं आपल्याला दिसून येतं. स्त्रियांचे जीवन, स्त्रिया कशा प्रकारचं जीवन जगत होते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपण जर बघितलं तर स्त्रियांचं जीवन हे अत्यंत बोलतात ना एक कटिबद्ध जीवनामध्ये त्या जगत होत्या. चूल आणि मूल याबद्दल म्हणजे एवढंच त्यांचं जे काय ऐश्वर होतं, जे काय जगणं होतं तेवढंच होतं. आणि मग या त्यांच्या ह्या परिस्थितीतून बाहेर काढण्याचं काम अतिशय अवघड असं काम जे होतं ते समाज सुधारकांनी केलं होतं. आपल्याला वाटतंय की ह्या समाज सुधारकांचं जे काम आहे की किती सोपं काम आहे, परंतु मित्रांनो विचार करा की तत्कालीन कालखंडामध्ये शिक्षणाचा प्रभाव नव्हता, तत्कालीन कालखंडामध्ये शिक्षणाचा लोलेश सुद्धा नव्हता, तंत्रज्ञान विज्ञान आपल्या जवळपास सुद्धा नव्हतं आणि अशा वेळेला प्रबोधनात्मक विचार करून, अशा वेळेला नवीन गोष्टींचं त्याच्यामध्ये शिरकाव करून जर आपल्या लोकांना जागृत करायचं असेल तर केवढं मोठं कठीण काम होतं. आणि हे कठीण काम पेलवलेलं होतं ते आपल्या सर्व समाज सुधारकांनी. आणि म्हणूनच मी म्हटलं की ही परिस्थिती अतिशय हलाखीची होती आणि या परिस्थितीचा फायदा कोणी घेतला तर ब्रिटिशांनी घेतला, कारण ब्रिटिश पुढारलेले होते है ना. या सगळ्या गोष्टींचा फायदा ब्रिटिशांनी घेतला आणि ब्रिटिशांनी हळूहळू आपल्या समाजामध्ये पर्यायाने भारतामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले दिसून येतात. त्याच्यामध्येच धार्मिक अवनती, धर्माचा मी मगाशीच म्हटलं की धर्माचा जबरदस्त पगडा होता. धर्म जे सांगेल तेच तुम्हाला करायचं. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला होम हवन पूजा अर्चा सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आज सुद्धा बघा 21वं शतक आहे, आज 21व्या शतकामध्ये माणसाने केवढी प्रगती केली आहे, जग कुठल्या कुठे गेलेलं आहे, विश्वाची किती मोठी प्रमाणात प्रगती झालेली आहे, परंतु आज सुद्धा आपण काय करतोय, अनेक गोष्टी ज्या आहेत प्रत्येक गोष्टींसाठी आपण होम हवन पूजा अर्चा या सगळ्या गोष्टींना तेवढं प्राबल्य देतोय. एवढं देणं गरजेचं आहे का याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो, की 21व्या शतकामध्ये आज आपण एवढी प्रगती केलेली आहे तरी सुद्धा आज आपला समाज कशा प्रकारचा विचार करतोय. धर्माचं प्राबल्य आज सुद्धा आहे. आंतरजातीय विवाहाला केव्हा परवानगी मिळालेली आहे, परंतु झालंय काय, आज सुद्धा आंतरजातीय विवाह करत असताना समाज आपल्याला परवानगी देतो आहे का. 21व्या शतकामध्ये जर ही परिस्थिती असेल तर विचार करा विद्यार्थी मित्रांनो की 19व्या शतकामध्ये काय परिस्थिती असेल. आणि मग अशा वेळेला त्या समाजाला जागृत करून तेथून बाहेर काढण्याचं काम जे समाज सुधारकांनी केलेलं आहे ते सोपं काम आहे का, कदाचित नाही. ते काम अतिशय अवघड काम होतं, पण ते काम त्यांनी लिलया पेरलेलं होतं आणि म्हणून त्याला आपण तेवढं महत्व देऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं काय, इंग्रजी शिक्षण.
की ज्या इंग्रजी शिक्षणामुळे आपला जो सोशल रिफॉर्मर्स आहे, आपले जे समाज सुधारक आहेत, या समाज सुधारकांनी आपल्या समाजामध्ये एक नवीन पायंडा घातला. मग इंग्रजी शिक्षण ज्या वेळेला त्यांनी सुरू केलं, मग ते भारतातील जे शिक्षण होतं, परंपरागत शिक्षण प्रणाली होती, मग ही मागासलेली होती का? त्याचं काही महत्व नव्हतं का? असं काही नाहीये. आपलं जे शिक्षण होतं ते खरोखरच चांगलं होतं, परंतु त्याच्यामध्ये बदल होणं अत्यंत गरजेचं होतं, चेंज होणं अत्यंत गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहासाबद्दल फार सुंदर म्हटलेलं आहे, हिस्ट्री इज अ चेंज. इतिहास हा एक बदल आहे, परिवर्तन होणं हे काळाची गरज आहे. आणि तत्कालीन कालखंडामध्ये जे परिवर्तन घडून आणलेलं आहे ते समाज सुधारकांनी. मग त्यांनी काय केलं? इंग्रजी शिक्षणाचा जो आहे की इंग्रजी शिक्षण घेणं अत्यंत गरजेचं आहे. ब्रिटिश अतिशय हुशार होते. ब्रिटिशांनी आपल्या प्रशासनामध्ये काम करण्यासाठी इंग्रजी शिक्षण प्रत्येकाला येणं गरजेचं आहे आणि त्यालाच नोकरी मिळेल. मग आपला जो तरुण वर्ग आहे, महाराष्ट्रातील तरुण वर्ग जो आहे, त्यांनी इंग्रजी शिक्षण घ्यायला सुरुवात केली. आणि ज्या वेळेला इंग्रजी शिक्षण घ्यायला सुरुवात केली, त्यांना समजलं, अरे पाश्चात्य राष्ट्रामध्ये तर किती प्रगती झालेली आहे. आणि ही प्रगती कशामुळे झालेली आहे? नवनवीन विचार. कुठले नवीन विचार? ते स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, मानवतावाद. आणि या विचार प्रणालीमुळेच आज फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली, रशियामध्ये राज्यक्रांती झाली, जर्मनीचं एकीकरण झालं, इटालीचं एकीकरण झालं. आणि भारताचं सुद्धा जो बोलतात ना, भारतामध्ये जी इंग्रजांचं जी सत्ता आहे ती उद्ध्वस्त करून टाकण्यासाठी आपल्या समोर ही फार चांगली संधी आहे. पण काय करावं लागणार आहे? प्रत्येकाला इंग्रजी शिक्षण, जे आधुनिक विचार प्रणाली स्वीकारणं अत्यंत गरजेचं आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेला आपला समाज जो होता, हा समाज कसा होता? मी परत एकदा सांगतो, आपल्या समाजावरती धर्माचं जबरदस्त प्राबल्य होतं. आणि धर्माचं प्राबल्य असल्या कारणाने, धर्माचं वर्चस्व असल्या कारणाने, सनातनवादी गोष्टींचा त्याच्यामध्ये जास्त विलेश असल्या कारणाने आपण एक गोष्ट करू शकलो नाही. ती म्हणजे काय? तत्कालीन कालखंडामध्ये फटाफट ज्या आपण म्हणतो ना की सुधारणा व्हायला पाहिजेत, त्याला बराच वेळ लागला है ना. आज सुद्धा कुठलीही गोष्ट आपल्याला नवीन करायची झाली तर आपल्याला बराच वेळ लागतो. विचार करा, 19व्या शतकामध्ये तर शिक्षणाचा लवलेश सुद्धा नव्हता, तंत्रज्ञान विज्ञान आपल्या आजूबाजूला सुद्धा नव्हतं. मग अशा वेळेला नवीन विचार स्वीकारणं हे फार मोठं कठीण काम आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याच वेळेला बघा, आपली आर्थिक परिस्थिती सुद्धा किती कशी होती हे तुम्हाला मला इथं सांगणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे समाजाची रचना, म्हणजे सामाजिक परिस्थिती बरोबर आर्थिक परिस्थिती सुद्धा तेवढीच महत्वाची असते. आपल्याला माहिती आहे, आपलं घर जर चालवायचं असेल तर घरामध्ये आपलं आर्थिक बजेट होतं है ना. तशा प्रकारे संपूर्ण प्रदेश, महाराष्ट्राचा जो प्रदेश आहे, महाराष्ट्रातील परिस्थिती आहे ही कशा प्रकारची होती, त्याची आर्थिक परिस्थिती काय होती, इकॉनॉमिकल कंडिशन कशा प्रकारची होती, हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे शिवकालीन आर्थिक परिस्थिती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शेती व्यवस्थेला भरभरून त्यांनी प्रतिसाद दिलेला होता. परंतु विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला पेशवेकालीन किंवा आपण पुढे जर जाऊन आपण जर बघितलं तर पेशवेकालीन परिस्थिती किंवा जमीन धारणेचे जे प्रकार आहेत त्याला आपण रेन्यू टॅक्स म्हणतो. जसं जमीनदारी पद्धत आहे किंवा कायमधारा पद्धत, ज्या वेळेला लॉर्ड कॉर्नवॉलिसने कायमधारा पद्धत भारतीयांवरती लादली, ही कायमधारा पद्धत एवढी जाचक कर होतो की आपली प्रगती हो अगर न हो, शेतामध्ये पीक हो अगर न हो, की दुष्काळ पडलेला असेल किंवा ओला दुष्काळ असेल किंवा सुका दुष्काळ असेल, तरी सुद्धा जे कर लावलेलं होतं हे कर आपल्याला अतिशय जाचक होतं, ते आपल्याला द्यावंच लागायचं. मग पर्यायाने जर कर दिला नाही तर काय, आपली जमीन हस्तगत केली जायची. अशा प्रकारची ही जी जाचक कर रचना आहे, ही जाचक प्रणाली आहे, ती थांबवली गेली पाहिजे. अशा अनेक गोष्टी फार महत्वाच्या होत्या. पुढे जेव्हा लॉर्ड एल्फिस्टन म्हणजे मुंबई प्रांताचे गव्हर्नर झाले, त्या लॉर्ड एल्फिस्टनने ही कायमधारा पद्धत रद्द करून टाकली आणि रयतवारी पद्धत सुरू केलेली होती. आणि म्हणूनच काही इंग्रजी अधिकारी सुद्धा महाराष्ट्राच्या लोकांच्या दृष्टिकोनातून काय करत होते, विचार करत असले कारणाचे आपल्याला दिसून येतात. त्यातलं एक उदाहरण आहे आपण लॉर्ड एल्फिस्टन. तत्कालीन कालखंडामध्ये जे मराठाखाली उद्योगधंदे होते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे शेतीशी पूरक असलेले जेवढे उद्योगधंदे आपल्याला पाहायला मिळतात. कारण तत्कालीन कालखंडामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, शेती उद्योग. मग शेतीला लागणारे जे उपकरणे असतील है ना, मग त्याच्यामध्ये लोहार काम करणारे किंवा लाकूड काम करणारे, आपण त्याला सुतार म्हणतो है ना, या सगळ्या म्हणजे सुतार काम आणि लोहार कामाला त्यावेळेला प्रगती होती. विणकर असेल है ना, विणकर म्हणजे समजा आपल्याला कापडापासून आपल्याला किंवा कापसापासून कापड बनवायचे, त्याच्यापासून आपल्याला वस्त्र बनवायचे आहेत, तर त्यावेळेला अशा प्रकारचे व्यवसाय पुढे आलेले आपल्याला दिसून येतात.
लाकूड व्यवसाय, जसं मी मगाशी सांगितलं की लाकूड व्यवसाय म्हणजे काय, शेतकऱ्याला अनेक प्रकारची साधनं लागायची, जसं नांगर आहे किंवा बैलगाडी आहे किंवा घोडागाडी आहे, त्यासाठी लागणारे चाकांची निर्मिती करणं आहे. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला ह्या लाकूड व्यवसायामधून मिळत असतात. हस्तिदंताचा व्यवसाय, हा प्रामुख्याने हस्तिदंताचा व्यवसाय तत्कालीन काळामध्ये पारशी समाज करत होता, है ना. हा पारशी समाज जो आहे हा हस्तिदंताचा व्यवसाय करायचा. आणि जे सौंदर्य प्रसाधनाच्या ज्या वस्तू आहेत, या सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू या हस्तिदंतापासून आपल्याला पाहायला मिळतात. आज त्याच्यावरती बंदी घातलेली आहे गव्हर्नमेंटने. धातुकाम, तत्कालीन काळामध्ये लोखंड असेल किंवा तांब असेल की ते याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे अवजारे बनवले जायचे. जमीन म्हणजे शेती करण्यासाठी उपयोगी असलेल्या ज्या वस्तू तत्कालीन कालखंडात आपल्याला पाहायला मिळतात. सोन्या चांदीचा व्यवसाय होता. हा व्यवसाय विशेषतःने पेशव्यांच्या कालखंडामध्ये फार मोठ्या प्रमाणात भरभराटीस आलेला आपल्याला दिसून येतो. पेशव्यांच्या काळामध्ये सोन्या चांदीला फार मोठी मागणी होती, प्रचंड मागणी होती. कारण पेशवाईचं जे रूप होतं, तुम्ही आज सुद्धा आपण पाहतोय की पेशवाईच्या काळामध्ये वस्त्र असेल किंवा आपण म्हणतो ना कापड उद्योग असेल, तलमी कापड असेल, रेशमी कापड असेल, आणि तशाच प्रकारे आपण सोन्या चांदीला सुद्धा सोनं आणि चांदीला सुद्धा तशाच प्रकारचा मोठ्या प्रमाणात भरभराट आलेली होती किंवा मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जात होता असं आपल्याला दिसून येतं. सोन्या चांदीमध्ये आपल्याला आपण बघू की कंठहार असतील, है ना, बांगड्या असतील किंवा आपल्या कानातले असतील किंवा बाजूहार असतील, वेगवेगळ्या प्रकारचे जे सौंदर्य विभूषणे असतील ते सगळे आपल्याला तिथे पाहायला मिळतात. चर्मोद्योग म्हणजे तत्कालीन काळामध्ये लेदर इंडस्ट्री, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पायामध्ये चप्पल किंवा तशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे चर्मोद्योग सुद्धा तत्कालीन कालखंडामध्ये अस्तित्वात होता. असं आपलं मीठ उत्पादन है ना, आपल्या अन्नातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो मीठ, सॉल्ट, है ना. तर मिठाचं सुद्धा उत्पादन घेतलं जात होतं. साखर उत्पादन, है ना, ऊसापासून आपण साखर किंवा ऊसापासून आपण गुळ बनवलं होतो, है ना. तर साखर उत्पादनाचा तत्कालीन कालखंडामध्ये साखर 2-3 प्रकारची असायची, है ना. व्हाईट प्रकारची साखर असायची म्हणजे पूर्ण पांढरी, त्याच्यानंतर तपकिरी रंगाची साखर असायची, है ना. तर अशा प्रकारच्या साखरेचे सुद्धा उद्योग तत्कालीन कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं प्रोडक्शन घेतलं जायचं. म्हणजे ही सगळी परिस्थिती जर आपण पाहिली तत्कालीन कालखंडामध्ये, जी सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती होती, ही अत्यंत, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ब्रिटिश हिंदुस्थानामध्ये येण्यापूर्वी अशा प्रकारची परिस्थितीच ब्रिटिशांना हिंदुस्थानामध्ये पाय मजबूत करण्यासाठी ही परिस्थिती कारणीभूत ठरलेली होती. मार्केट व्यवसाय म्हणजे बाजारपेठांवरती नियंत्रण कोण ठेवायचं? आज बाजारपेठांवरती नियंत्रण कोण ठेवतो? इन्कम टॅक्सवाले, है ना, किंवा आपलं केडीएम, जिथे जिथे तुमची महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, ग्रामपंचायत, ते लोक काय करत असतात? आपापले अधिकारी नेमत असतात. तत्कालीन कालखंडामध्ये सुद्धा अधिकारी नेमले जायचं, जसं कोतवाल असायचा, है ना. तर हे सगळी लोक जी आहेत तत्कालीन कालखंडातली, ही जी लोक जी आहेत किंवा महाजन समाज, म्हणजे तत्कालीन कालखंडातला एक महाजन जो आहे किंवा कुलकर्णी आहे किंवा कोतवाल आहे, है ना, की ह्या लोकांना तत्कालीन कालखंडामध्ये वेगवेगळे अधिकार दिलेले होते आणि या अधिकारांचा ते वापर करून, म्हणजे 19व्या शतकामधील हा अधिकारी वर्ग, शेट्टे वर्ग एक आहे किंवा महाजन आहे किंवा मी सांगितलं कोतवाल आहे, ही लोक काय करायचे की टॅक्स म्हणजे आपण म्हणतो कर व्यवस्थित दिलं जातंय की नाही, है ना, लोकांवरती अन्याय तर होत नाहीये ना, तर किंवा तुमचं जे वजन केलं जायचं ते वजनाची मापे जी आहे ती व्यवस्थित आहेत की नाहीत, तर ह्या सगळ्या गोष्टींची सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण ठेवलं गेलेलं होतं आणि म्हणून ते फार महत्त्वाची गोष्ट होती. ब्रिटिश हिंदुस्थानामध्ये आल्यानंतर ब्रिटिशांनी काय केलं? एक नवीन आर्थिक नीती केली. ब्रिटिशांची नवीन आर्थिक नीती काय होती? ब्रिटिशांनी भारतामधून कच्च्या मालाची जी निर्मिती आहे ना, कच्चा माल मोठ्या प्रमाणात निर्माण केला. कच्चा माल मोठ्या प्रमाणात त्यांनी काय केला? कुठे पाठवला? इंग्लंडला पाठवला. त्याच्यावरती प्रक्रिया केली आणि जो पक्का माल पुन्हा हिंदुस्थानामध्ये आयात केला. त्याचं झालं काय? हिंदुस्थानामधून कच्च्या मालाची निर्मिती केली, तो कच्चा माल ब्रिटिश इंग्लंडला घेऊन गेले, इंग्लंडमध्ये त्याच्यावरती प्रक्रिया केली, पक्का माल, तोच पक्का माल हिंदुस्थानामध्ये आणला आणि दाम तुमटीने विकला. दाम दुप्पट, म्हणजे दुप्पट किमतीने विकला. बरं, आपण त्यांच्याशी स्पर्धा करू शकलो नाही, कारण आपण हातावरती बोलतात ना की आपले सगळे हस्तउद्योग होते. हातावरती काम करणारी संख्या आणि एखाद्या यंत्रावरती काम करणारं एखादं उत्पादन, ही स्पर्धा करू शकत नव्हते. आणि म्हणून ही जी लयलूट आहे, है ना, ही लयलूट ब्रिटिश करत होते आणि त्याचा परिणाम पुढे आपण जर बघितला तर आर्थिक राष्ट्रवादामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. पण मी जसं मगाशी म्हणलं, एल्फिस्टन की जो मुंबई प्रांताचा जो गव्हर्नर होता, मुंबई प्रांताचा जो ज्याच्याकडे इन्चार्ज होतं, ज्याच्याकडे चार्ज होतं,
त्या एल्फिस्टनने काय केलं, भारतामध्ये पर्यायाने महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले दिसून येतं. त्याने सगळ्यात अगोदर काय केलं, त्यांनी सगळ्यात अगोदर स्वतःची एक कायदे संहिता निर्माण केली. आणि जसं मी मगाशी सांगितलं होतं की त्याने जी जमीनदारी पद्धत आहे, जी त्याने आपण म्हणतो कायमधारा पद्धत होती है ना, ती कायमधारा पद्धत बंद करून टाकली आणि नवीन पद्धत सुरू केली, ती म्हणजे रयतवारी पद्धत. आणि हीच रयतवारी पद्धत भारताच्या दृष्टिकोनातून, महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची होती मित्रांनो. तर हा जो पहिला मॉड्यूल आहे, या पहिल्या मॉड्यूलमध्ये आपण चर्चा केलेली आहे. आणि पहिला मॉड्यूल आपण जो समजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला समजल्या असतील की जी सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती आहे, ही सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती ब्रिटिशांना हिंदुस्थानामध्ये पाय पसरवण्यामध्ये आपल्याला मदत करत होती असं आपण सांगू शकतो. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट लेक्चर जो आहे तो आपण नेक्स्ट मॉड्यूल जो आहे तो पुढच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.